नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे, फळबागेसाठी वातावरण आहे, अशा ठिकाणी आपल्याला शेतजमीन उपलब्ध झालेली आहे. तर म्हणजे हे समोर दिसतं आहे काजूचं झाड. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काजू बी लागलेले आहे. म्हणजे या ठिकाणी या महिन्यामध्ये मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात काजू बी या परिसरात म्हणजे या जागेमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू शेती केली जाते, आंबा शेती केली जाते आणि आंबा आता या ठिकाणी तयार झालेला आहे. काही ठिकाणी काजू शेतीमधून काजू बी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की या ठिकाणी काजू पीक, आंबा पीक तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकता. तर मंडळी, या ठिकाणी रत्नागिरी शहरापासून जवळपास असलेली अशी ही शेतजमीन तुम्हाला आज मी दाखवतो आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. भरवाडी वस्तीमध्ये जर तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये जागा मिळत असेल, शेतजमीन मिळत असेल, तर नक्कीच ती विकत घेऊन त्या ठिकाणी फार्म हाऊस तुम्ही डेव्हलप करू शकता. अशी शेतजमीन आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर मंडळी, स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी मिळू शकते. माझा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण भरोशाने या ठिकाणी शेतजमीन विकत घेता येऊ शकते. तर मंडळी, चला आता आपण या शेतजमिनीची माहिती घेऊया. ही माझी ऑटो रिक्षा आहे. म्हणजे ही जी ऑटो रिक्षा आले इथपर्यंत जो रस्ता आहे तो अधिकृत रस्ता आहे आणि पूर्ण रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत टच आहे. आता ही जी बाजूला दिसत आहेत ही काजूची झाडं आहेत. काही लाल कलरची बोंड असलेली काजू बी आहे, येलो कलरची काजू बी असलेली म्हणजे बोंड असलेली काजू बी आहे आणि बाजूला घर आहे, शेजारी वाडी वस्ती आहे आणि ह्या वाडी वस्तीला टचमध्ये असलेला प्लॉट आहे. म्हणजे सुवर्ण संधी आहे. पूर्ण ऐका, या ठिकाणी सुवर्ण संधी आहे की शेजारी वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. अगदी दगडी कंपाऊंड, पूर्ण प्लॉटला दगडी कंपाऊंड घातलेला आहे. जांभा दगडाचं दगड आहेत आणि त्याचं कंपाऊंड या ठिकाणी घातलेलं आहे. पूर्ण 11 एकरची प्रॉपर्टी आहे. सुवर्ण संधी काय आहे या ठिकाणी की 11 एकरचा मोठा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला रिजनेबल किंमत म्हणजे आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर शेतजमिनीचा विचार केला तर जागेचे किमती ह्या गगनाला भिडलेल्या आहेत. लोक जागा विकत घेत आहेत, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये शेतीचं महत्त्व कळू शकतं. कारण आता युद्ध परिस्थिती आहे, लाईव्हमध्ये बघताय तुम्ही, युद्ध चालू आहे. काही गोष्टी महाग होत आहेत, म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG गॅस मिळत नाही आहे. तर अशा वेळी लोकांना चुलीवरचं जेवण खावं लागतं. तर म्हणजे भविष्यामध्ये शेती किती महत्त्वाची आहे तुम्ही लक्षात घ्या. आता ही सुरुवात आहे कलियुगाची. उद्या मोठं महायुद्ध, तिसरं महायुद्ध चालू झालं तर शेतीशिवाय कुठलाही पर्याय नसेल माणसाकडे या भूतलावर. कारण जी माणसं युद्धामधून जगतील त्यांच्यासाठी फक्त शेतीच महत्त्वाची राहील. कारण अशा ठिकाणी आपण न विचार करता शेतजमीन विकत घ्या, जेणेकरून तुमचं भविष्य या ठिकाणी शेतीमधून नक्कीच होऊ शकतं. 11 एकरचा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. फक्त 6 लाख रुपये एकर, 15,000 रुपये प्रति गुंठा रेट आम्ही या ठिकाणी सांगतो आहे. जागेची किंमत थोडीफार निगोशिएबल करून दिली जाणार आहे. टायटल क्लिअर आहे, नकाशा क्लिअर आहे आणि वस्तीला लागून असलेला प्लॉट आहे. या ठिकाणी पाणी, तुम्ही बोरवेल खोदल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं. विहीर खोदल्यास या ठिकाणी पाणी मिळू शकतं. आजूबाजूला जी वस्ती आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि प्लॉट महत्त्वाचं म्हणजे टेबल प्लॉट आहे. तुम्हाला या ठिकाणी टेबल प्लॉट आहे. म्हणजे JCPने तुम्हाला डेव्हलपिंग करायचं असेल, प्लांटेशन करायचं असेल, तर जो खर्च येतो आपल्याला डेव्हलपिंग करायची असेल, प्लॉट सरफेस करायचा असेल, स्टेप करायचे असतील, तर त्या तुम्हाला या ठिकाणी करण्यासाठी जो खर्च आहे तो खूप कमी येणार आहे. आणि या ठिकाणी जे थोडं जंगल आहे प्लॉटमध्ये, जंगली लाकूड आहे, ते तुम्हाला या ठिकाणी
ठेवायचं असलं ठेवा, नाहीतर तुम्ही या ठिकाणी काजू आंबा लागवड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता. तर म्हणजे मस्त प्रॉपर्टी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. गावाचं नाव लोकेशन या ठिकाणी मी कोटेड केलेलं नाही आहे, तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी जागेला भेट द्यावी लागेल. दगडी कंपाऊंड आहे प्लॉटला आणि पूर्ण आता प्लॉटमध्ये गवत आहे, सुकलेलं गवत आहे, ते आपल्याला या ठिकाणी ग्रास कटरने कटिंग करावं लागेल. जागेमध्ये झाडं आहेत, झुडपं आहेत, ते आपल्याला क्लीन आउट करावी लागतील आणि त्याच्यानंतर हा प्लॉट मस्तपैकी दिसू शकतो. या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये फक्त प्लॉट कसा आहे एवढंच दिसतंय, कारण पूर्ण प्लॉट साफसफाई केलेलं नाही आहे. साफसफाई माणसाने करायची गरज नाही. या ठिकाणी JCB लावला, फोकलँड लावला तुम्ही, तर या ठिकाणी लवकरात लवकर हा प्लॉट क्लीन आउट करू शकतो, डिमार्केशन करू शकतो. तर म्हणजे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 6 लाख रुपये एकर खूप कमी रिजनेबल किंमत आहे. आज लांजामध्ये गेलं तर तुम्हाला 10 लाख 11 लाख रुपये रेट चालू आहेत. 15 लाख रुपये एकर, 20 लाख रुपये एकर, 40 लाख रुपये एकर, असे बरेचसे जागेचे रेट आहेत. काही लोकांकडं बजेट नसतं की मला 5 लाख रुपये एकरमध्ये जागा पाहिजे. तर मंडळी या ठिकाणी जागेच्या किमती ह्या शहरापासून जागेच्या किमती असते वस्तीकडे जसा जसा प्लॉट जातो, गाव वस्तीकडे जातो प्लॉट, तर त्याच्या किमती ह्या थोड्या थोड्या कमी होत जातात. म्हणजे बाजारपेठेजवळ तुम्हाला 50 लाख रुपये एकर, 1 करोड रुपये एकर, किंवा त्याच्यानंतर पुढे गेलात की 30 लाख रुपये एकर, मग 20 लाख रुपये एकर, 5 लाख रुपये एकर, अशा रेट कमी कमी होत जातात. म्हणजे जसं जसं शहरापासून तुम्ही लांब जाल. पण ही जागा रत्नागिरी शहरापासून फक्त 35 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे. मंडळी खूप मस्त प्रॉपर्टी आहे आणि या ठिकाणी जे सागरी हवामान आहे, ज्या हवामानामध्ये या ठिकाणी कल्टिवेशन आहे, क्लायमेट आहे, वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये या ठिकाणी काजू बी आंबा पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मी परत एकदा सांगतो, काजू आणि आंबा पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर ज्या लोकांना आंबा काजू लागवड करायची असेल तर त्या लोकांसाठी हा प्लॉट खूप महत्त्वाचा आहे. मी ह्या ठिकाणी एवढं मेहनत घेऊन सांगतोय, कारण का सांगतोय तर या ठिकाणी आजूबाजूच्या बागायत शेती आहेत, त्या पूर्ण आंबा आणि काजूच्याच बागा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. नारळ सुपारीचं पण पीक या ठिकाणी चांगल्या प्रकारे येतं. अननस असेल, पपई असेल, हे पीक नगदी पिकं या ठिकाणी तुम्ही करू शकता. कलिंगड आहे, काकडे आहे, म्हणजे या ठिकाणी नगदी पिके तुम्ही घेऊ शकता. मातीचा प्लॉट आहे, म्हणजे दगड धोंडा कातळ असा प्लॉट नाही आहे, मातीचा प्लॉट आहे. या ठिकाणी प्लॉटमध्ये भात शेती होती पूर्वी, आता ती लावली जात नाही आहे. लोकांनी या ठिकाणी 20 वर्षापूर्वी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती, पण आता लोक शहराकडे वळले. त्यांना म्हणजे ऑफिसमध्ये कामं मिळालेत आणि त्याच्यामुळे त्यांचं तिकडे ऑफिसमध्ये काम करण्याचं जास्त कळ आहे, त्यांना शेती करायला नको आहे. पण भविष्यामध्ये लोकांना शेतीशिवाय ऑप्शन नसेल, ते आता आपल्याला दिसतंच. किती महागाई वाढेल या युद्धामध्ये, तिसरं महायुद्धामध्ये नक्कीच कळणार आहे तुम्हाला. तर मंडळी खूप सुंदर चान्स आहे, घालवू नका. माझी माहिती दिलेली माहिती अपुरी वाटत असेल तर स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याला कॉल करून या जागेची माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी माझा चॅनल सबस्क्राईब करा. महत्त्वाचा मुद्दा, ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे, शेतकरी दाखला हवा आहे, ते लोक या ठिकाणी त्वरित संपर्क साधू शकतात. शेतकरी तुम्ही होऊ शकता. महाराष्ट्रामध्ये शेतकरी होण्यासाठी फक्त 20 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शेतकरी बनवून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल तीसुद्धा आम्ही या ठिकाणी विकत घेऊन देऊ शकतो. जागा ही आत्ता पूर्ण अनडेव्हलप आहे. या ठिकाणी डेव्हलप करण्याचा खूप चान्सेस आहे आणि वातावरण चांगलं आहे. आजूबाजूच्या बागा तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी आत्ता तुम्ही या 1-2 दिवसामध्ये ह्या प्लॉटला व्हिजिट दिला तर तुम्हाला नक्कीच कळेल की बागांमधून किती पीक निघू शकतं. म्हणून मी ते काजूच्या झाडांचं तुम्हाला व्हिडिओज दाखवला, पण आंबा झाडाचा पण व्हिडिओ या ठिकाणी दाखवला असता. मी नाही त्याची शूटिंग केली नाही, पण या ठिकाणी आंब्याचं झाडं खूप मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत, बागा चांगल्या लागलेल्या आहेत. त्यावरून अंदाज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.
जेणेकरून तुम्हाला बाजूचा प्लॉट जो आपण घेतो आहे त्यामध्ये कसं आणि कोणतं पीक घ्यावं ही पूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देऊ शकतो. पूर्णतः शेतीची माहिती मला आहे. मी माझे स्वतःचे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत, काजूचे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा तर तुम्हाला कळेल की शेती कोणत्या प्रकारची कोणत्या जागेमध्ये कशी केली पाहिजे हे सुद्धा नॉलेज असणं आवश्यक आहे. आज लोकांना वाटते की शेतीमध्ये फायदा नाही आहे, पण फायदा हा भविष्यामध्ये आहे आणि तो फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच अशा शेतजमिनी विकत घेऊन त्या डेव्हलप केल्या पाहिजेत. शेतीमध्येच भविष्य आहे हे सांगायची वेळ आता आलेलीच आहे. थोड्या दिवसातच कळेल की युद्ध परिस्थिती आल्यानंतर माणसाला शेती का महत्त्वाची वाटते. तर तो हा प्रश्न इथे सुटणार आहे. तर मंडळी लवकरात लवकर या शेतजमिनीला व्हिजिट द्या आणि इतर माहिती तुम्हाला नक्कीच आमच्या ऑफिसमध्ये येऊन घेता येऊ शकते. फोनवर लोकेशन बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार नाही आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. जागेचं लोकेशन दिल्यामुळं जागेच्या किमती वाढत असतात आणि त्याच्यामुळं आम्ही त्या जागेचं गावाचं लोकेशन देत नाही आहेत, हे कृपया समजून घ्यावं. तर म्हणजे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. हा यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडत असेल, शेतजमीन घेण्याची इच्छा असेल, संगमेश्वर तालुका असेल, लांजा तालुका असेल किंवा कोकणामध्ये काही गावांमध्ये तुम्हाला शेतजमीन विकत घ्यायची असेल तर नक्कीच या ठिकाणी संपर्क साधा.